महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आदरांजली वाहण्यासाठी सातपूर येथील श्री छत्रपती संभाजी महाराज उद्यान, सातपूर कॉलनी त्र्यंबक रोड शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी बारामती येथे विमान अपघातात मृत्यू झाला। त्यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राने एक कर्तृत्ववान, विकासाभिमुख व सर्वसामान्यांचा आधार असलेला नेता गमावला आहे। दिवंगत आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी, यासाठी सातपूर येथे शोकसभा आयोजित करण्यात आले होते। कार्यकर्ते, नागरिक, हितचिंतक, सर्वपक्षीय सातपूर विभाग या शोकसभेला उपस्थित राहून दिवंगत नेत्याला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। संपूर्ण महाराष्ट्र हळतो रडतो। इतके चांगली माणसं जेव्हा निघून जातात तेव्हा प्रत्येकाला मनापासून दुःख होतं। आपण बघितलं, दादा गेल्यापासून कोणत्याही व्यक्तीला, कोणत्या जाती धर्माचा माणूस होतो, तो कोणत्याही पक्षाचा असेल, त्याच्या प्रत्येकाच्या मनामध्ये दादांबद्दल इतकं तीव्र असं दुःख आहे। त्या अगोदर आपण बघितलं, विलासराव देशमुख, आर पाटील, लोकनेते गोपीनाथजी मुंडे, त्याच्यानंतर पतंगराव कदम सुद्धा अतिशय चांगला नेता होता। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं वय जरी झालं परंतु ते सुद्धा या महाराष्ट्रासाठी ही मोठमोठी माणसं मला निघून गेली आणि दादांबद्दल खूप खूप दुःख वेदना सगळ्यांना होत आहे। 1993 जलकुंभाचं उद्घाटन इथे दादा आले होते। आताही विधानसभेला इराणी कोस्करने त्र्यंबकला मला बोलवलं। दादांनी तुकाराम पाटलांच्या घरी बोलवून सांगितलं, पाटील इराणांना मदत करायची। 1 तास गाडीत घेऊन फिरले। सगळ्यांना जीव लावणारा माणूस, अशा दादांना अशी माणसं होणे नाही। आता असं एवढा मोठा नेताच नाही महाराष्ट्रामध्ये। एवढा मोठा माणूस व्हायला खूप कष्ट करावे लागतात। त्यांची वेळ सकाळी 6ला ते कार्यालयात भेटायचे। 6 वाजेपासून उभे राहायचे आणि येणाऱ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला सर्व अधिकारी त्यांच्या जवळ असायचे, ज्याचं काम आहे ते करून द्यायचे। म्हणजे 6ला काम सुरू करणारा कोणताही नेता नाही आज, होणार पण नाही। म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीनं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। हे दुःख फक्त पवार कुटुंबालाच नसून संपूर्ण महाराष्ट्राला दुःख आहे। दादा पक्षाच्या पलीकडचा नेता होता। प्रत्येक माणसाच्या हृदयात दादांनी घर करून ठेवलेलं आहे। म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला दुःख पेलण्याची ईश्वर शक्ती दो, अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि मी या ठिकाणी थांबतो। आता मी 5ला राईट आलो होतो। जसे दादा वेळेला पक्के मी तसाचे। आता मी माझ्या शाळेमध्ये गॅदरिंगचा कार्यक्रम आहे, तिथे जाणार आहे। आपला पुढील कार्यक्रम चालू ठेवा। धन्यवाद। आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री श्री अजितदादा यांचं विमानात निधन झालं। त्यांच्या जाण्याने पूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि
आपले विजनरी नेते म्हणून यांची ओळख असलेले शशीभाऊंनी सांगितलं ते लोकांना जे प्रोत्साहन द्यायचे, तुम्ही कामधंदे करा पण राजकारणात येऊ नका असं सांगणारे विजनरी नेते म्हणून त्यांची ओळख होती. आणि त्यांना सातपूर शिवजन्मोत्सवाच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. कीर्ती जगा माझी, वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी, ऐसे पुन्हा कुणी होणे नाही. या नामदेव महाराजांच्या अभंगाप्रमाणे खरोखर आज दादांना आपल्यातून जाऊन बरोबर 4 दिवस झाले. 28 तारखेला दादांचं निधन झालं. प्रत्येकाने सांगितलं की दादा ही वेळेचे पक्के होते आणि एक पक्षविरहित सर्वसामान्य माणसाचं काम झालं पाहिजे आणि त्याकरता सत्ता असणं देखील गरजेचं असतं. आणि ते कशासाठी हवं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अजितदादा पवार. मी स्वतः याचा अनुभव घेतलेला आहे. विश्वगुरु संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या समाधीचा जे मंदिर जीर्णोद्धार होता, त्या जीर्णोद्धाराच्या संदर्भाकरता आपल्या सगळ्यांना सोडून अशा पद्धतीने जाईल हे कोणाला वाईट स्वप्न सुद्धा पडू शकत नाही. कारण नियतीच्या पुढं कोणाचं काही चालत नाही. आलेली वेळ ही प्रत्येकाची ठरलेली असते. पण मला वाटतं दादांची ही वेळ नव्हती. या महाराष्ट्राने अनेक संकटं पाहिलेली आहेत, अनेक दुःख झेललेली आहेत. ज्यावेळेस गोपीनाथ मुंडे साहेब गेले, प्रमोद महाजन साहेब गेले, त्यावेळेस या महाराष्ट्राला तारणारं नेतृत्व महाराष्ट्रात तयार होते. विलासराव देशमुख गेले त्यावेळेस प्रत्येकाला वाटलं की बाबा आता काय होणार. परंतु त्यावेळेस आदरणीय शरदचंद्रजी पवार हे राजकारणात अत्यंत सक्रिय होते. त्यामुळे महाराष्ट्राला ती उणीव कधी जाणवली नाही. आर आबा ज्यावेळेस गेले त्यावेळेस अजितदादा हे इतके सक्रिय राजकारणात होते की आर आबांची पोकळी कुठे दिसली नाही. परंतु आज मितीला सर्व जातीय समावेशक नेतृत्व असलेले अजितदादा, ज्या महाराष्ट्रामध्ये आपण जाती जातीचं राजकारण, समाजातलं राजकारण बघतो, पण त्याला वेगळं पैलू ठरणारं हे नेतृत्व म्हणजे सगळ्यांना सोबत घेऊन चालणार. यांच्या जाण्याने आपल्या संपूर्ण महाराष्ट्रावर, त्याचप्रमाणे पवार कुटुंबावर अतिशय दुःखाचा डोंगर त्या ठिकाणी कोसळला आहे. दादांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर अतिशय वेळेचे पक्के दादा होते आणि त्या वेळेनुसार त्यांनी आत्ताच त्यांच्या भाषणात सुद्धा सांगितलं होतं की मला जर त्या ठिकाणी पायलटचं बोलवणं आलं तर त्या सभेतून आपल्या सगळ्यांना संबोधित करून निघाले. म्हणजे इतके ते टायमाचे पक्के होते. आणि ज्या दिवशी त्यांची अशी दुःखद घटना घडली तर त्या ठिकाणी 9 वाजेनंतर त्या टीव्हीवर बातम्या सुरू झाल्या. 8:46 8:50 आणि थोड्याच वेळात असं हृदयाचं धस झालं का अजितदादा सुद्धा त्या विमान अपघातामध्ये त्या ठिकाणी दगावले. अतिशय दुःख त्या ठिकाणी झालं कारण एकदम जबरदस्त नेता हा होता. मी जवळून एक अनुभव घेतला होता इरंडे साहेब का त्या अनुभवात असं होतं की आमचा जो पाईपलाईन रोड आहे यापूर्वी जो MIDC सातपूरची होते तर MIDCतनं पाईपलाईन ही सातपूरला तिथं मंदिरापर्यंत येत होतं पाणी आणि सगळ्या शेतकऱ्यांच्या वावरातून तो मोठा पाईप गेला होता आणि आजही त्या रस्त्याला पाईपलाईन रोड आहे. परंतु ती लाईन बंद झाली, थेट पाईपलाईन सुरू झाली, परंतु शेतकऱ्यांच्या समोरची ती लाईन काही निघत नव्हती. आणि आपल्याला सगळ्यांना गेल्या 3-4 दिवसापासून या महाराष्ट्रातील एक जाणकार व्यक्तिमत्व, किंबहुना संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाला अशा शब्दात जरी आपण बोललं तरी चालेल. दादा म्हणजे शब्दाचे पक्के, दादा म्हणजे ग्रामीण भागातील तरुणापासून, शेतकऱ्यापासून, व्यापाऱ्यापासून तर मोठमोठ्या उद्योजकांपर्यंत, आणि ज्या गावाला न्याय द्यायचा त्या गावाचं सगळं प्लॅनिंग, मग ते पाटबंधारे असो, पाण्याचं सिंचन असो. आजही बारामतीमधील शेतकऱ्यांचे काहींचं बोलणं ऐकलं तर आत्ता सुद्धा काही शेतकऱ्यांचे वाटे पडले, जमिनीचे तुकडे झाले, तुकडा पद्धतीने जमिनी मोजताना वाद व्हायला लागले. तरी सुद्धा गारहाणे दादांकडे यायचे आणि दादा 5-5 मिनिटामध्ये सगळ्यांचं काम करून टाकायचे. पण तरी सुद्धा एक उद्योजक म्हणून माझ्या डोक्यात ती एक खंत राहते की दादा नक्की चुकले कुठे. मला वाटतं एक परिवार असतो, त्या परिवारातला मोठ्या माणसाचं जर ऐकलं असतं
तर आज दादांवरती ती वेळ आली नसते. कारण इतके पळाले दादा मोकळे झाल्यानंतर की आपल्या डोक्यावर कोण कोण बसतं हे दादांना सुचलंच नाही, दिसलंय नाही. आणि ह्या टेन्शनमध्ये जेव्हा आता या यूट्यूबचा क्लिप बघतो त्यावेळेला दादांनी शेवटचा शब्द माझ्यावर धोका झाला, तो स्पष्ट शब्द त्या विमानाच्या त्या कॉकपिटमधल्या याच्यात सापडतोय. म्हणजे कशा पद्धतीने हे सगळं होत असतं. म्हणून मला असं वाटतं की आजच्या पिढीने बिझनेस खूप चांगले करावेत. दादांचे शेवटचे जर या 15-20 दिवसातले भाषणं बघितले तर तरुणांना त्यांनी हात जोडून सांगितलं की बाबांनो, राजकारणात यायचं असेल तर जसं आपण युद्धावर जाताना बायकोचं कुंकू पुसून जातो तशी पद्धत आता आलेली आहे. कारण राजकारण आता सरळ माणसाचं राहिलं नाही हे आपण सगळे डोळ्यांनी पाहतोय. आणि मला वाटतं यातनं आपल्या तरुण पिढीने सुद्धा खूप काही घेणं गरजेचं आहे. खरोखर कमी आहे, परंतु ह्या महाराष्ट्रातल्या राजकारणातली ही जी काही निर्माण झालेली पोकळी आहे, मला असं वाटतं की पोकळी न कधी भरणारी आहे. जेव्हा एका कुटुंबातला सदस्य जातो तेव्हा आपल्याला किती दुःख होतं. आणि या महाराष्ट्रातील एक मराठी माणूस दादाडीचा नेता आपल्याला सोडून गेला. गेल्या 3 दिवसापासून महाराष्ट्र हा दुःखात आहे, परंतु नीतीच्या पुढं काही चालत नाही. वेळ कोणावर येईल सांगता येत नाही. आमच्या रायगड प्रतिष्ठानतर्फे व आमच्या अशोकनगरवासियांतर्फे व भारतीय जनता पार्टीतर्फे मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो व थांबतो. यानंतर आज 3 दिवसापूर्वी आपल्या राज्याचे लाडके नेते, आपण ज्यांना प्रेमाने दादा म्हणायचो, हे आपल्याला सोडून गेले. खरं तर सोडून गेल्यानंतर असं आपल्या घरातलं कोणी व्यक्ती गेलं आपल्याला असं वाटतंय, कारण की इतकं दुःख आपल्या मनामध्ये दडलेलं आहे. कारण की जो व्यक्ती गेला त्याची कामाची पद्धत, त्याच्या लोकांमधला संपर्क तसा होता. आणि त्यामुळे आपण इथे सर्व शोकसभेत जमलो. खरं म्हटलं तर दादांची पोकळी भरून काढायची असेल तर आपल्याला त्यांच्यावर तर प्रयत्न नाही, पण त्यांच्या 10% जरी आपण प्रयत्न केला त्यांच्यासारखं होण्याचा, तर आपल्या प्रभागाचं, आपल्या विभागात, आपल्या महाराष्ट्राचं भलं होऊ शकतं. यासाठी आपण सर्व राजकारण्यांनी प्रयत्न केला पाहिजे. लोकांची कामं करून आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवणे, सर्व गोष्ट दादांच्या मार्फत जे काम झाले त्या कामामार्फत आपण लोकांपर्यंत पोहोचू शकू. खरं म्हणतात दादा शेवटपर्यंत म्हणायचे की काही झालं तरी मी शाहू फुले आंबेडकर यांची विचारधारा सोडणार नाही. आणि ते शेवटपर्यंत ते विचारधारेवर ठाम राहिले. आणि नक्कीच आपल्याला त्यांच्याकडून भरपूर शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. आपण त्यांच्या पावर पॉइंट ठेवू हीच खरी त्यांना श्रद्धांजली असेल. मी माझ्यातर्फे, माझा पक्ष महाराष्ट्र विमान सेनेतर्फे व नगरसेवक सलीम मामाची यांच्यातर्फे त्यांना भरपूर श्रद्धांजली अर्पण करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. डॉक्टर 60,000 होमिओपॅथिक डॉक्टरांना होमिओपॅथी बरोबर ॲलोपॅथी करण्यासाठी अडचण येत होती. त्यामध्ये बऱ्याचशा केसेस लागत होत्या. आम्ही सर्व डॉक्टरांच्या वतीने आम्ही दादांना भेटायला गेलो. दादा म्हटलं याच्यामध्ये काय सोल्युशन निघेल. तर दादा म्हणजे तुम्हाला निश्चित अशी मान्यता तर देऊ शकत नाही, तर आमच्यासाठी एक ब्रिज कोर्स बनतो, त्याला CCMP म्हणतात, फार्मॅकॉलॉजीचा कोर्स. हा जो आम्हाला भेटला ना सर्व 60,000 डॉक्टरांना, तो फक्त दादांमुळे. दादांनी त्यातल्या अडचणी पण सांगितल्या का पुढे तुम्हाला काय अडचण येतील, तुम्हाला काय करावं लागेल. त्यावेळेस आम्ही म्हटलं दादा डायरेक्ट मान्यता द्या, होमिओपॅथी डॉक्टरांना डायरेक्ट ॲलोपॅथीची मान्यता द्या. दादा म्हणे नाही, तुमच्या अभ्यासक्रमामध्ये जर फार्मॅकचा जर विषय नव्हता तो फार्मॅकचा विषय पूर्ण करा आणि मगच होमिओपॅथीने ॲलोपॅथीसाठी मान्यता द्या. एवढंच असे दादा कणखर होते, सर्व हजरजबाबी होते. त्यांनी ज्या गोष्टी त्याच्यासमोर प्रश्न घेऊन गेलो त्याचं उत्तर त्याच्यावर साध्य होतं. यांना अशा दादांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि माझे 2 शब्द. संजू तांबे. दादांना श्रद्धांजली व्हायची म्हणजे खूप मोठ्या आज या ठिकाणी भरून आलं. कारण असा नेता पुणे होणे नाही, कारण सर्वांनी सांगितलं दादांच्या कामाबद्दल सर्वांना माहिती आहे. परंतु आज महाराष्ट्रावरती जो नीतीने घाला घातला, मी तर सांगेल ज्यावेळेस हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब आपले ठाकरे त्यावेळेला डोळ्यात अश्रू आले. आणि त्यानंतर जेव्हा अजितदादा गेले त्याच्यानंतर डोळ्यात अश्रू आले. मित्रांनो, खरंच असा नेता होणे नाही. कारण तो एरंडे साहेब सांगताय 2 मिनिटं भाषण तुम्ही श्रद्धांजली व्हा, परंतु कोणी थांबत नाही. दादा म्हणे बाबा थांब रे बाबा तू.
म्हणजे दादांचं असं होतं, कोणी जर बडबड करत असेल तर तेव्हा दादा सांगायचे, थांब रे बाबा, मला बोलू दे पहिले, मला जायचंय पुढं कामं. असं दादांचं वागणं होतं. कालच मी एक क्लिप बघितली की दादांसोबत माझी एकदाच भेट झाली 2016मध्ये. नाशिक ते मुंबई प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा जो मोर्चा होता त्यात आम्ही सहभागी होतो आपल्या संस्थेच्या मार्फत. आम्ही पायी गेलो होतो, 7 दिवस लागले होते, पायाला फोड आलेले होते. आम्ही भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या विरोधात तो मोर्चा नेला होता आणि दादा विरोधी पक्षात होते आणि आम्हाला भेटले. माझ्याबरोबर सुभाष आवारे होते निपाडचे, शिवसेनेचे उपलब्ध. दादाने एकच सांगितलं, अरे मुलांना स्वतःची काळजी घ्या, चालूच राहणार आहे, एवढं सोपं नाही तुम्हाला वाटतंय ते. आणि आता त्या क्लिप पाहिल्यावर आठवतं दादांनी सांगितलं की राजकारण खूप भंगार आहे. आणि म्हणजे त्यावेळेस जे बोलले तेच आज बोलताय सगळे आपण मान्यवरांनी त्या गोष्टी सांगितल्या. परंतु खरंच मी आपलं खूप छोटा कार्यकर्ता आहे, परंतु या महाराष्ट्राला सहकार क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र आणि इतर सर्व क्षेत्रामध्ये जो गाढा अनुभव असणारा एक चांगला नेता महाराष्ट्राने गमावला आहे. यापुढे आपण सर्वांनी जे काही चांगले उरलेले नेते असतील, कारण एवढे नेते घडायला 40-50 वर्षाचा काळ जातो. माणूस गेल्यानंतर आपण व्यक्त होतो, तशा चांगल्या माणसांमागं भविष्यात आपण उभं राहू आणि असे चांगले महाराष्ट्रात परत नेते निर्माण व्हावं. आणि अजितदादांचा आदर्श घेऊन आपण पुढे त्यांच्या विचाराने चालू, तीच त्यांच्यासाठी खरी आदरांजली असेल. मी शिवजन्म सकाळी सकाळी जेव्हा पाहिलं, टी व्हीला बातमी पाहिली म्हणून इमान कोसळ, दुसरी बातमी पाहते तर दादांची, म्हणजे दादा धरून 6 जणांची, तर ती बातमी पाहताना रडू आवरत नव्हतं. असे आपल्यातून दादा गेले, असे कुठल्याही व्यक्तीवर अशी वेळ येऊ नये असं बोलून मी थांबते. नागरे परिवाराच्या वतीनं भावपूर्ण सरकारने देवाचे धन्यवाद. पुढच्या खूप दुःख झालेलं आहे खरंच. दादांचं सगळ्यांचं म्हणजे आपण जे क्लिप बघतो, खरंच खूप दुःखाची गोष्ट आहे. आज या ठिकाणी माझ्या बोलकर परिवाराकडनं, माझ्या भारतीय जनता पार्टीकडनं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली. सोनाली ताई. त्यातील दादा माणूस म्हणजे अजितदादा पवार आपल्यात नाही राहिले. आज जशी ही घटना घडली, जसे कोणी व्हिडिओ बघतात, फोटोज बघतात, प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही आहे. का तर त्यांची महाराष्ट्रातील, महाराष्ट्राबाहेरील पूर्ण भारतातील लोकांशी असलेली, जनतेशी असलेली एक जवळीक, आज त्यांची कामे असो किंवा त्यांची काही जी सर्वांशी असलेली जवळीक असो, त्याच्यामुळे प्रत्येकाच्या मनात एक दुःख व्यक्त करतात. प्रत्येक घरामध्ये आज त्यांच्यासाठी अश्रू येत आहेत. अशा या दादा माणसाला माझ्याकडून, माझ्या बंधुरी परिवाराकडून, सातपूरवासियांकडून आणि भारतीय जनता पार्टीकडून भावपूर्ण श्रद्धांजली वाहते. धन्यवाद. नाही, 2 दिवस झाले आम्हाला असं अन्न पण गोड लागत नाहीये आणि खरंच